पुण्यामध्ये आजचा माझा दुसरा दिवस होता आणि बाप रे, तुमचे सर्वांचे एवढे कमेंट्स बघून मी कितकी हैराण झाले काय सांगू. तर इथे गॅसच्या पाईप्स वगैरे सचिन लावून घेते. उद्या सकाळी वैष्णवीच्या स्कूलची तयारी करायची आहे, त्यामुळे मी आणि वैशू आता आम्ही दोघं चाललो आहे बाहेर भाजीपाला आणायला. शुभा इथे सोफ्यावरच झोपलाय. तर असं काहीसं आमचा हॉल आहे. तर आय होप तुम्ही जसं प्रेम मला नाशिकला दिलं आहे तसंच प्रेम तुम्ही इथे पुण्याला पण द्याल. तर आजचा आणि उद्याचा ब्लॉग तुम्हाला एकत्र पाहायला मिळणार आहे मंडळी. तर आता मी जाते भाजी मंडईमध्ये भाजी आणायला आणि मग हां, बाय द वे वैष्णवीचा हेअरकट करायचा आहे कारण सकाळची शाळा आहे आणि बिलकुल वेळ मिळणार नाही आहे. सो मी विचार करते की तिचा एवढा कट करावा. तर तुम्ही मला सजेशन करून नक्की सांगा की मी काय करू. तर आज मी पहिल्यांदाच भाजीपाला घ्यायला आले होते कारण वैष्णवीला स्कूलला उद्या भरपूर काय काय द्यायचं आहे. कारण एक स्नॅक्सचा टिफिन आहे आणि एक रेग्युलर टिफिन असणार आहे, प्लस शिवबाचा पण टिफिन असणार, प्लस ब्रेकफास्ट पण असणार आहे. तर बाप रे, इतकं जम्बलिंग होतं आहे ना, कारण की माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे. पूर्वी कसं असायचं, एकाच टिफिनमध्ये भागून जायचं. त्यानंतर ना अजून त्यांचे बुक्स यायचे आहेत, पण तोपर्यंत 4-in-1च्या बुक्स त्यांना घेऊन द्यायच्या होत्या आणि काही पेन्सिल, इरेझर. आणि वैष्णवीला आता यावर्षी पेन लागणार आहे, त्यामुळे तिला पेन पण घ्यायचं होतं आणि बऱ्याच गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी होत्या त्या मी शॉपिंग करायला आले होते मार्केटमध्ये. आणि ऑफकोर्स वैष्णवीला सुद्धा घेऊन आले होते बिकॉज तिच्याशिवाय कुठली शॉपिंग माझी अपूर्णच असते. तर हा सोमनाथ नगरचा एरिया आहे. प्लीज माझं घराचं लोकेशन मला नका विचारू, कारण ना मागच्या वेळी मी बघितलं आहे की खूप प्रॉब्लेम्स येतात घरापर्यंत वगैरे, पण नको आता प्लीज मला असं तुम्ही समजून घ्या, माझी पण सिक्युरिटी प्रायव्हसी. तर म्हणजे फायनली आम्ही पोहोचलो आहे आणि अंधार एवढा आहे ना काय सांगू. बाप रे, आज इतकं काही घेतलं. बाप रे, इतकं महाग आहे ना बाहेर सगळ्याच गोष्टी, खूपच जास्त. जवळपास एक गड्डा मला 60 रुपयाला मिळाला आणि वाटाण्याच्या शेंगा 60 रुपयेच्या पावशर. आता नाशिकमध्ये किंवा दुसरीकडे काय भाव आहे वाटाण्याच्या शेंगाचा तुम्ही मला सांगा, खूपच जास्त महाग आहे. आणि सिलेंडर लावून झालं. तू दूध पण गरम केलं? अरे वा, चला, म्हणजे माझं दूध तापवायचं काम सचिनने करून टाकलं आहे. तर आता पटकन आवरते आणि आम्हाला जायचं आहे डीमार्टला, बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत. तर आवडते. ओके, बाय. चला चला. तर मंडळी 8:30 वाजलेत आणि आता आम्ही चालू आहे डीमार्टला खरेदी करायला. तर बेसिकच गोष्टी घेणार आहे, फार जास्त असं काही घेणार नाही आहे ना शिवचरण. तुला काय घ्यायचं आहे? फ्राईड राईस. अरे डीमार्टला फ्राईड राईस नाही मिळत, डीमार्टला फ्राईड राईस बनवण्याचं साहित्य मिळतं, हो की नाही. चला. आई, आता ऍक्च्युली घरासारखं वाटतंय, पूर्वी नव्हतं वाटत. चल कल्चर. बाबा, ए बाबा, यस भाग. हे गरम हो गया. क्या गरम हो गया? काय गरम झालं बाळा? हे ड्रेस गरम झालं, हा. थंडाचं गरम झालं. तर मंडळी थंड हो गया. आता आम्ही चाललोय डीमार्टला. काल आणि आज आम्ही जवळपास बाहेरचंच खाल्लेलं आहे कारण की घरामध्ये सिलेंडरचा प्रॉब्लेम होता, तर ते सगळं जॉईन केलं. पण आजही ना रात्रीला आम्ही बाहेरचंच खाणार आहे, पण त्याआधी थोडंसं डीमार्टच्या बाहेर हे स्नॅक्स वगैरे आहे ना ते ट्राय केले. वैष्णवीनंच खाल्लं मोस्टली, मी नाही खाल्लं, मी फक्त ज्यूस पिणार आहे. तर इथे सचिन पण आला, त्यांनी पण एकच पाणीपुरी खाल्ली कारण की आम्हाला ना फ्रेश ज्यूस प्यायचं होतं कारण गरमी खूप जास्त होती आणि अशी काही फारशी काही भूक लागली नव्हती. त्यानंतर वैशूला एक सँडल घेतली आणि डीमार्टला आलो. आणि डीमार्टला फक्त आमचं खरेदी काय होतं, ग्रॉसरी वगैरे होतं. पण नंतर लक्षात आलं की घरामध्ये कंटेनर नाही आहे, ग्रॉसरी, टिफिन आणि स्नॅक्स ह्या हिशोबाने घ्यायचं आहे. बरेच छोट्या मोठ्या गोष्टी ज्या नवीन घरामध्ये आपल्याला संसारासाठी लागतात त्या पण घेतल्या. हे सगळं करत असताना मला माहिती होतं की 5, 7, 8 हजारपर्यंत आपलं बजेट जाणार आहे, पण हा बजेट कधी लिमिटच्या क्रॉस झाला कळालंच नाही. हेच मी सचिनला नंतर समजून सांगितलं की बघ, प्रत्येक वेळा शिफ्टिंग करताना पैशांची खरंच खूप नुकसान होते. म्हणजे फक्त कंपनी आपल्याला पैसा देते शिफ्टिंगला, परंतु बाकीचा जो काही खर्च असतो ना तो खरंच खूप जास्त होतो. टोटल 12,000 रुपये प्लस पैसे गेले आहेत. गेले असं नाही म्हणू शकत, सगळेच महत्त्वाच्या गोष्टीच होत्या. ह्या माझ्या फॉलोवर आहेत ज्या मला खूप वेळपासून डीमार्टला पाहत होत्या. फायनली त्यांनी बाहेर मला भेट दिली आणि मला पण त्यांच्याशी भेटून खूप छान वाटलं कारण की बरेच फॉलोवर आपले पुण्यातले सुद्धा आहेत आणि नाशिकचे सुद्धा आहेत. यानंतर ना शिवचरण यांना दुसऱ्याच बाईच्या मागे गेला होता, आई 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 करत. त्याचे बाबा त्याच्या मागे पळत गेल्या आणि फायनली त्याला घेऊन आले. आणि मी इतके शॉक झाले की ह्या पोराला आपल्या आईने काय कपडे घातले हे सुद्धा माहिती नाही आणि मी हे ट्रॉलीच घेऊन चालत होते.
होते आणि त्याला मी नंतर इतकं समजून सांगितलं की बाळा बाबाचा हात पकडून राहायचा, आईचा हात. मला वाटलं की बाबा आहे त्याच्यासोबत, असं झालेलं. इतकं टेन्शन आलेलं ना मला. पण नशीब तसं असतं, आपलं चांगलं नशीब असतं की वाईट गोष्टी नाही घडत. पण असो, आता ह्या एवढ्या बॅग्स झालेल्या आहेत ना, इतके कंटेनर, टिफिन, बॉटल्स आणि खूप साऱ्या गोष्टी घेतल्या. तर जितकं होईल तितकं मी तुम्हाला पुढे दाखवते. आणि त्यानंतर आम्ही जास्त काही मी शूट नाही केलं. फायनली आम्ही आलो घराकडं. आणि बरेच लोक म्हणतात की ताई तुझं ना हे घर छान नाही आहे, तर प्लीज तुम्ही ना, मी तुम्हाला फायनान्शियली बजेट सगळं सांगणार आहे की कसं कसं काय काय हिशोब आहे आणि का मी इथे राहण्यासाठी ठरवलं. जे घर आहे ना, ज्यावेळेस बाई राहते ना त्यावेळेस ते घर असतं. ज्यावेळेस एखादा माणूस राहतो ना त्यावेळी ते घर आहे ना असं बॅचलरवालं दिसतं. त्यामुळे अजून हे घर आहे ना असं बॅचलरसारखंच आहे. आणि मी ट्राय करेल डेकॉर करण्याचा. बरेच माझ्या फॉलोवरनी मला सजेस्ट केले की ताई तू हे कर, ताई तू ते कर. आणि कदाचित तुम्हाला ही सवय होऊन जाईल ना मला या घरात बघायची. जोपर्यंत जमते तोपर्यंत राहूया इथे, नाही जमलं तर आपण शिफ्ट करूया. परंतु वडगाव शेरी ह्या एरियामध्ये ना अशाच टाईपचे घर आहेत, सगळीकडे सेम असेच घर आहे. आणि रेंट 25,000 30,000 असे आहे. तर मी म्हणते की बाबा ह्या रेंटच्या हिशोबाने आपल्याला किचन ट्रॉली आणि बाल्कनी प्रॉपर असे पाहिजे, तर तसं नाही मिळत आहे ना. म्हणून मी विचार केला की जाऊ दे, आहे ना 10,000 रुपये रेंट, काही जास्त नाही आहे, राहूया इथेच. आणि जेव्हा केव्हा वाटेल त्यावेळेस आपण शिफ्ट करूया, असं माझा प्लॅनिंग आहे. बाकी मुलांची शाळा कुठे आहे, बाकीचं काय काय कुठे आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. कारण त्यात काही प्रॉब्लेमच नाही, बिकॉज पिकअप आणि ड्रॉप हे मीच देणार आहे. आणि विशेष म्हणजे त्या शाळेमध्ये इतके सारे माझे फॉलोवर्सचे मुलं शिकतात ना, मला रोज कोणी ना कोणी भेटतं शाळेमध्ये. तितकं भारी वाटतं ना, खरंच खूप भारी वाटतं की आपल्या फॉलोवर्सचे मुलंसुद्धा या ठिकाणी आहे. म्हणजे एकदम भारी वाटतं, खूप भारी वाटतं. तर मंडळी फायनली घरी आले आणि मला ॲक्च्युली आता ना थोडी पॉझिटिव्ह वाईब येते बरं का या घरामध्ये. म्हणजे पहिले मी खूप निगेटिव्ह होते की यार मी कसं मॅनेज करेल, ट्रॉली नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे. पण सिरियसली सांगू का, जर मॅनेज करायचं ठरवलं ना तर कसंही करू शकतो. कारण की मी ह्याच्यापेक्षाही वाईट परिस्थितीमध्ये लॉकडाऊनला राहिली आहे 1 रूम किचनमध्ये. फक्त 4 वाट्या पण मी तुम्हाला जास्त सांगितल्या, 2 वाट्या, 2 प्लेटा आणि सगळं 2 मी घेऊन आले होते. तर हे तर खूपच भारी आहे त्या हिशोबानं. तर हे मी टिफिन्स घेतले तात्पुरते आणि हे बॉटल घेतले, नंतर त्याला स्टीलचे टिफिन घेईल. तर असा हा काहीसा माझा आजचा दिवस होता. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला वैशूच्या शाळेचा पहिला दिवस पाहायला मिळणार आहे.